मित्रांनो, महिंद्राने त्यांची एक नवीन कार लॉन्च केली आहे. पण ही गाडी आपल्यासाठी नाही तर भारतीय आर्मीसाठी तयार करण्यात आली आहे. आनंद महिंद्रांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून या गाडीचं अनावरण केलं. त्यांनी एक साधा मेसेज दिला: नो एक्सेस, नो ऑर्नामेंटेशन, जस्ट फोकस्ड केपेबिलिटी. म्हणजे या गाडीमध्ये ना जादाचा दिखावा आहे ना सजावट आहे, ती फक्त क्षमता. या गाडीमध्ये असलेली प्रत्येक गोष्ट, अगदी छोट्या स्क्रू पासून ते बार पर्यंत, प्रत्येक गोष्टीचं ठराविक काम आहे. ही गाडी भारतीय सेना, निमलष्करी दल आणि सुरक्षा संस्थांसाठी खास अशी तयार करण्यात आली आहे. तेव्हा या वॉर मशीन मध्ये नेमके काय काय फीचर्स आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी तर सांगतो की ही नवीन एटीव्ही म्हणजे ऑल टेरेन व्हेकल महिंद्राने आपल्या लोकप्रिय अशा थार रॉक्स या मॉडेलवर आधारित अशी बनवली आहे. पण अर्थातच ही काय फक्त कॅमोफ्लॉज कलर लावलेली रॉक्स गाडी नाही, तर ही थार रॉक्सची सगळ्यात टॅक्टिकल व्हेरियंट आहे. बँगलोर मधल्या प्राड 4x4 या कंपनी सोबत मिळून महिंद्राने ही गाडी विकसित केली आहे. म्हणजे ही खऱ्या अर्थाने एक मेड इन इंडिया व्हेकल आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचं जिवंत उदाहरण म्हणता येईल. यातले खास फीचर्स बघायच्या आधी आपण इंजिन कसं आहे ते बघूया. या कारमध्ये थार रॉक्सचं 2.2 लिटर डिझेल इंजिन दिलंय. हे इंजिन 172 हॉर्स पॉवर आणि 400 न्यूटन मीटर टॉर्क देतं. यामध्ये 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 4x4 ड्राईव्ह ट्रेन मिळते. पुढच्या बाजूला डबल विशबोन सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला मल्टी लिंक सस्पेन्शन मिळतं. यामध्ये सेपरेट स्प्रिंगचा ऑप्शनही मिळतो. यामुळे मग ऑफ रोडिंग मध्ये कितीही खराब रस्ता किंवा अगदी खडकाळ भागातून देखील ही गाडी चालवली तरी ती थांबत नाही. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या गाडीत काय चेंजेस केलेत. सगळ्यात मोठा टास्क तर या गाडीचं वजन कमी करणं हा होता. त्यामुळे या गाडीचे सगळे दरवाजे काढून टाकलेत. त्या जागी हलके मेटल पाईप युनिट्स लावलेत. त्यामुळे वजन कमी असूनही गाडी मजबूत राहते. वरच्या बाजूला छताऐवजी मॉड्युलर रोल केज बसवण्यात आले. हा निर्णय फक्त वजन कमी करण्यासाठी घेतलाय असं नाही. रोल केजमुळे या ठिकाणी 360 डिग्री फिरणारा टॅरेट आणि 7.62 मिलीमीटर मीडियम मशीन गन बसवता येते. गाडीच्या बाजूंना मेटल रॉक स्लाइडर्स दिलेत. त्यामुळे खडकाळ भागातून गाडी आरामात चालवता येते. शिवाय अंडरबॉडी प्रोटेक्शन असल्यामुळे खालून एखादा दगड लागला तरी गाडीचे आतले यांत्रिक भाग सुरक्षित राहतात. टेलगेटवर जॅरिकन होल्डर आणि डबल स्पेअर व्हील कॅरियर बसवलंय. म्हणजे 2 स्टेपनी कॅरी करता येतात. मागच्या फेंडरवर मॉड्युलर लाईटवेट लोड कॅरिंग इक्विपमेंट या टाईपचं स्टोरेज आहे. सैनिकांना आपलं लष्करी सामान व्यवस्थित बांधून ठेवता यावं यासाठी हे खास बनवलेलं आहे. सोबतच या गाडीला रिइन्फोर्स्ड हॉइस्ट ब्रॅकेट्स दिलेत. यांचा वापर करून ही गाडी एअर ड्रॉप करता येते. म्हणजे ज्या ठिकाणी ही गाडी रस्त्यानं नेणं अशक्य आहे अशा ठिकाणी पॅराशूटच्या मदतीने ही गाडी ड्रॉप केली जाऊ शकते. गाडीच्या पुढे फ्रंट माउंटेड विंच आहे, गन माउंट आहे, जेरिकन होल्डर्स आहेत ज्यात जास्तीचं इंधन कॅरी करता येऊ शकतं. सोबतच पुढच्या बाजूलाही 2 स्पेअर व्हील सेटअप दिलाय. यासोबतच रिइन्फोर्स्ड विंडशील्ड गार्ड ही दिलंय. या गाडीमध्ये आरटी ग्रेड टायर्स आहेत जे अगदी मजबूत असतात. सोबतच स्टील व्हील्स दिलेत. रात्रीच्या अंधारात शत्रूला खबर लागू नये यासाठी दोन्ही बाजूंनी ब्लॅकआउट लाईट्सही बसवण्यात आल्यात. गाडीच्या बॉनेटवर एक फार्म जॅक बसवण्यात आलाय. म्हणजे कुठेही गाडी अडकली किंवा टायर बदलायची वेळ आली तर वर्कशॉप शिवाय तिथेच दुरुस्ती करता येते. हे खरंच एक अतिशय प्रॅक्टिकल आणि विचारपूर्वक केलेले ॲडिशन आहे. आतल्या बाजूला आर्मी ग्रीन अपहोल्स्ट्री आणि स्टँडर्ड रॉक्स गाडी सारखाच डॅशबोर्ड लेआउट ठेवण्यात आलाय. म्हणजे जे सैनिक आधीपासून महिंद्राच्या गाड्यांशी परिचित आहेत त्यांना ही गाडी जास्त सहजपणे चालवणं शक्य होईल. एकूणच या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ती कुठल्याही ठिकाणी कुठल्याही भूभागावर वापरता येणारी मल्टी रोल गाडी आहे. हिमालयाच्या उंच, थंड आणि बर्फाळ पर्वतरांगा असो, तर राजस्थानचं रणरणत वाळवंट असो, ईशान्य भारतातील दाट जंगल असो किंवा कोणताही रस्ता नसलेला भाग असो, या सगळ्या ठिकाणी ही गाडी पोहोचू शकते. त्यामुळे सैन्याला, खास करून सीमेवर असलेल्या सैन्याला याचा भरपूर फायदा होणार आहे. यामुळे आपल्याला आता परदेशातील टॅक्टेड गाड्यांवर अवलंबून न राहता भारतातच अशा गाड्या तयार करून मिळतील. सोबतच भारतीय खासगी ऑटोमोबाईल क्षेत्र आता मिशन रेडी प्लॅटफॉर्म बनवायला सक्षम आहे, हे देखील यातून सिद्ध होतंय. महिंद्राच्या डिफेन्स विंगने यापूर्वीच आर्माडो ही भारताची पहिली स्वदेशी आर्म्ड लाईट स्पेशलिस्ट व्हेकल सैन्याला दिली. यासाठी 2023 मध्ये सुमारे 1000 कोटींचा करार झाला होता. यासोबतच रक्षक, मार्क्समन, स्कॉर्पिओ क्लासिक अशा अनेक गाड्या महिंद्राने यापूर्वी भारतीय सेनेला पुरवल्या आहेत. आता यातच एक शक्तिशाली कार म्हणून ही नवीन एटीव्ही जोडली जाणार आहे. सध्या ही गाडी भारतीय सेनेकडे ट्रायलसाठी सादर केली जाईल. त्यानंतर अप्रूव्हल आल्यानंतर सेनेच्या गरजेनुसार उत्पादनांचे प्रमाण ठरवण्यात येईल. इंडियन आर्मी, सीएपीएफ आणि इतर सुरक्षा संस्था या सगळ्यांकडून या गाडीचं कठोर ट्रायल्स घेतले जाणार आहेत. त्यानंतरच मोठ्या प्रमाणात तैनाती होईल. म्हणजे ही गाडी ऍक्शन मध्ये दिसायला आणखी बराच वेळ जाईल.
पण जेव्हा ही गाडी मैदानात उतरेल तेव्हा शत्रूसाठी ती नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे. मित्रांनो, महिंद्रा ETV ही केवळ एक गाडी नाही, तर ती भारताच्या संरक्षण क्षमतेचं, इंजिनिअरिंग कौशल्याचं आणि आत्मनिर्भर भारत या अभियानाचं एक ठोस प्रतीक आहे. आपल्या जवानांसाठी देशामध्येच एक मजबूत मेड इन इंडिया वॉर मशीन तयार होणं ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. बाकी या कारबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि टेक भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.